आनंद पार्क येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप। आनंद पार्क येथील देवी मंडपात ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्वर्गीय जयेश अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे व ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने आनंद पार्क आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करण्यात आले। मोफत छत्री वाटप कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे यांना नुकतीच 3 महिन्यांपूर्वी देवाज्ञा झाली। त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका व कार्यक्रमाच्या आयोजिका महेश्वरी संजय तरे यांनी व्यक्त केली। महेश्वरी तरे म्हणाल्या की आमचे दादा स्वर्गीय अनंत तरे यांचे समाजसेवेचे कार्य आम्ही तरे कुटुंबीय असेच पुढे नेत राहू। आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा आम्ही सन्मान करून ज्येष्ठांनी आम्हा तरे कुटुंबियांना जो आशीर्वाद दिला त्यामुळे आमचे बळ आणखीनच वाढले आहे आणि आम्ही ज्येष्ठांचे खूप कृतज्ञ आहोत। सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते शेकडो ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांना मोफत छत्री वाटप केले। या प्रसंगी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महेश्वरी तरे व संजय तरे यांनी केलेल्या उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले। सदर मोफत छत्री वाटप कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला विभाग संघटक वैशाली मोरे, विभाग प्रमुख मयूर पैलकर, विभाग समन्वयक योगेश भोईर, उपविभाग प्रमुख दादू शिंदे, महिला उपविभाग प्रमुख अनुराधा चव्हाण, उपविभाग प्रमुख मनोज पाटील, सत्यवान कदम, आझाद नगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, महिला शाखा संघटक जया बामगुडे, उपशाखा संघटक सुनीता सपकाळ, सागर माने, ज्येष्ठ शिवसैनिक शंकर माने, ज्येष्ठ नागरिक हरिभक्त पारायणकर नंदकुमार चाचे, आंधळे गुरुजी, भक्ती योगेश भोईर, सावली ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षा चव्हाण, महिला शिवसैनिक कल्पना मोरे, कल्पना कदम, मयुरी कदम, सुनीता उतेकर, अरुणा आरडे, शिवसैनिक बाबू देशमुख, संतोष गवई, सुनील भोईर, जितेंद्र राणे, मिनल लाड आदींसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा प्रमुख संतोष दंत यांनी केले। तसेच आनंद पार्क, आझाद नगर, ऋतू पार्क, वृंदावन, श्रीरंग परिसरातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना स्वर्गीय अनंत तरे साहेबांनी सुरू केलेल्या प्रथा परंपरेनुसार सालाबादप्रमाणे मोफत वह्या वाटप रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता आनंद पार्क येथील देवी मंडपात होणार आहे। नमस्कार। जसं की दादाने आम्हाला शिकवलं की समाजसेवा करायची, कुठेही राजकारण करत नाही। प्रत्येक वर्षी आम्ही हा प्रोग्राम करतो। 8 ऑगस्टला माझा बड्डे होता पण मी साजरी केला नाही। आमच्या घरला एक तरुण गेला, आमचा मुलगा जयेश तरे। त्यामुळे ठरलं की कोणाची दोघांची बड्डे न करता तर आपण लोकांची फक्त सेवा करायची। त्याप्रमाणे आम्ही छत्र्या वाटावाटा करतोय ज्येष्ठांसाठी। आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे त्यामुळे, आणि 8 ऑगस्टला आम्ही बड्डे न करता त्याच वह्या जे मी 10,000 वह्या वाटतो भागातील मुलांना, तो प्रोग्राम 25 ऑगस्टला आम्ही रविवारी 7:30 करणार आहे। त्याप्रमाणे आम्ही सेवा करतो। दादाने आम्हाला शिकवून दिले की कुठेही राजकारण करू नका, लोकांची सेवा करत राहा। आपला देवाने दिले त्यातल्या आपण लोकांना काही सेवा केली पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही करतो। आई वडिलांची आम्हाला नेहमीच सांगायचे की लोकांची सेवा करा, तुमचं नाव कायम लक्षात राहील, कुठेही काही करू। त्याप्रमाणे आम्ही प्रोग्राम साजरी करतोय। कुठे आम्ही दुःखात आहोत तरी आम्ही लोकांची सेवा करतोय। देव आम्हाला आशीर्वाद देव की आम्हाला दुःखातनं बाहेर काढतो। दादांनी आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण जास्त शिकवलं आणि त्याचाच हा वसा घेतलेला आम्ही पुढे चालवत आहोत। जरी किती दुःख आली सुख आली सगळे विसरून जो समाजकारणाचा वसा घेतला तो आम्ही पुढे चालवतो। आमच्या घरातलं जयेश अनंत तरे यांचं निधन झालं, त्यामुळे आम्ही आमचे वाढदिवस साजरे केले नाही, पण सामाजिक उपक्रमात कुठेच खंड आणून दिला नाही। की दादांचं स्वतःचं तत्व होतं शो मस्ट गो ऑन। कारण माझ्या सासूबाई पण जेव्हा गेल्या होत्या त्यांनी मला 10 दिवसात बाहेर काढलं होतं की नाही, आपल्याला हे जे सामाजिक आपण जो वसा घेतलेला आहे तो आपल्याला वारसा घेतलेला आहे तो चालवायचा आहे। त्याचप्रमाणे आता आम्ही 8 ऑगस्टला यांचा वाढदिवस झाला, आता 24 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे। आम्ही कुठलाही कार्यक्रम साजरा करणार नाही, परंतु ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हे जे सामाजिक उपक्रम आहेत, आज आम्ही छत्री वाटप करतोय। 25 तारखेला लहान मुलांच्या ज्या वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे तो घेणार आहोत, पण आमचे वाढदिवस न साजरे करता आमचे हे उपक्रम आम्ही साजरे करणार आहोत।